सांगली जिल्ह्यात कॉफी शॉपच्या नावाखाली काही ठिकाणी बेकायदेशीरपणे मिनी लॉज, स्मोकिंग झोन तसेच गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने पोलीस अधीक्षक यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। अल्पवयीन मुलामुलींना अश्लील वर्तनासाठी कंपार्टमेंट, पार्टी हॉल, डार्क रूम आणि प्रायव्हसीच्या नावाखाली बेडसह खोल्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा दावा संघटनेनं केला आहे। संघटनेच्या निवेदनानुसार 17 जून 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून यापूर्वी अशा प्रकारच्या 4 घटनांची नोंद सांगलीत झाली असल्याचे म्हटले आहे। गेल्या 4 वर्षांपासून हे कॅफे बंद करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून 2024 मध्ये याविरोधात मोठे आंदोलनही करण्यात आले होते। बलात्काराची घटना समोर आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी DYSP संदीप भागवत, LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह सांगली शहर आणि विश्रामबाग परिसरातील विविध कॅफेची पाहणी केल्याचा दावा करण्यात आला आहे। यावेळी काही ठिकाणी प्लायवूड आणि पडद्यांचे कंपार्टमेंट, कंडोमची पाकिटे तसेच गर्भनिरोधक गोळ्या आढळल्याचे संघटनेनं म्हटले आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार कारवाईची माहिती आधीच मिळाल्यामुळे अनेक कॅफे चालकांनी आपल्या आस्थापनांना कुलूप लावले होते। त्यामुळे या व्यवसायामागे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निवेदन देण्यात आले असून सांगलीतील सर्व कॅफे शॉपची सखोल तपासणी करून बेकायदेशीर प्रकार आढळल्यास संबंधित चालक आणि मालकांवर कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच ज्या कॅफेमध्ये बलात्काराची घटना घडली आहे त्या कॅफेचे चालक आणि मालकांना सहआरोपी करण्यात यावे अशीही मागणी संघटनेनं केली आहे। दरम्यान काही पोलीस कर्मचाऱ्यांवरही कॅफे चालकांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्डची CDR चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी केली आहे। यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।